वैधानिक इशारा, व्हेंटिलेटर हा सिनेमा बघण्याआधी त्याचे ट्रेलर बघू नका, कारण सिनेमातले 80% पंचेस हे ट्रेलरमध्ये आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष सिनेमा बघताना तुमचा रसभंग होऊ शकतो. फेरारी की सवारी कसा सिच्युएशनल कॉमेडीचा प्रकार होता. म्हणजे सचिन तेंडुलकरची फेरारी चोरीला जाते, काय भन्नाट कल्पना होती. हा व्हेंटिलेटर सुद्धा असाच सिच्युएशनल कॉमेडीचा प्रकार आहे. म्हणजे झालंय काय, गणेशोत्सव आता 7 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि अशात एक कामेरकर कुटुंब आहे, भलं मोठं कुटुंब. त्या कुटुंबातील एक वडीलधारी व्यक्ती व्हेंटिलेटरवर आहे. त्यामुळे मग आता त्यांचे तऱ्हेवाईक नातेवाईक जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत. आपण सगळे इकडे राहतो, भेटतो कधी कोणाला, कुणाचे लग्न असलं तर, नाहीतर कुणी गेलं तर. आता परिस्थिती गंभीर आहे, पण हे जे नातेवाईक आहेत ना, हे ज्या चमत्कारिक पद्धतीने वागतायत त्यातून विनोद निर्मिती होतीये. कल्पना मस्तच आहे, पण झालंय काय की इंटरव्हल पर्यंत हा जो सिनेमा आहे ना, तो असा तुकड्या तुकड्यात पुढे जात राहतो. आता एवढ्या सगळ्या व्यक्तिरेखा असल्यावर नमनाला घडाभर तेल ओतावं लागणार हे मान्य आहे, पण त्या सगळ्या व्यक्तिरेखांचा वापर जो आहे तो केवळ विनोद निर्मितीसाठी झालाय. प्रत्यक्ष कथेमध्ये त्यांना फारसं स्थान नाहीये. आता उदाहरण द्यायचं झालं तर गावाकडच्या संडासाचं प्रकरण असेल, किंवा मग जादू दाखवताना चुकून गेलेलं कॉईन असेल, या सगळ्या गोष्टी खूप ताणलेल्या आहेत. खरा सिनेमा सुरू होतो तो इंटरव्हल नंतर, कारण तिथे खरं नाट्य आहे, तिथे तणाव आहे, नात्यामधला तणाव आहे. तो तणाव दूर करण्यासाठी आधुनिक विचारसरणी आहे. बाप मुलाच्या नात्यातला ओलावा आहे. तुमच्या डोळ्यात टचकन पाणी येईल असा हृदयस्पर्शी मामला सुद्धा आहे. बाप मुलाच्या रिलेशनशिपमध्ये सहसा खूप गोष्टी बोलल्या जात नाहीत, अशाच तुंबून राहतात. मुळात आशुतोष गोवारीकरला कास्ट करून राजेश मापुसकरने मोठीच बाजी मारली. राजा नावाच्या दिग्दर्शकाच्या रोलसाठी स्वतः दिग्दर्शक असलेला आशुतोष गोवारीकर असल्यामुळे त्याचा वेगळा प्रभाव पडतो. आता करेक्ट कास्टिंगची उदाहरणं सांगायची तर अच्युत पोद्दार यांच्या मुलाच्या रोलमध्ये संजीव शहा, किंवा अभिजित चव्हाणच्या मुलाच्या रोलमध्ये मनमीत पेम. बाकी सगळे कलाकार तर सगळेच ग्रेट आहेत, म्हणजे दिग्गज आहेत, अनुभवी आहेत आणि त्यांनी कमालच केली. स्वाती चेटणी, सुकन्या कुलकर्णी, सुलभा आर्य, निलेश दिवेकर, निखिल रत्नपारखी, किती नावं घ्यायची, म्हणजे सगळ्यांच्या नावात तर इथे नाही घेऊ शकत, पण त्या सगळ्यांनी जान होते. महानिर्वाण ज्यांनी लिहिलं, भारतीय रंगभूमीवरचं महत्त्वाचं नाटक, ते नाटक लिहिणारे सतीश आळेकर सुद्धा या सिनेमात आहेत. हा एक सुंदर योगायोग. आता महानिर्वाणची गोष्ट ज्यांना माहिती आहे त्यांना हा सुंदर योगायोग समजू शकेल. सतीश आळेकरांनी वडिलांच्या भूमिकेत सुद्धा कमाल केली आहे. म्हणजे खास करून क्लायमॅक्सला केवळ त्यांच्यामुळे सिनेमा एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचलाय. जितेंद्र जोशीची व्यक्तिरेखा आणि त्याची अभिनय पद्धती यावर आणखी विचार करण्याची गरज होती. त्याची व्यक्तिरेखा काय, एक गोंधळलेला राजकीय कार्यकर्ता, त्याला राजकारणातले छक्केपंजे माहिती नाहीत, बापाशी त्याचं पटत नाही. पण प्रत्यक्ष सिनेमात आपल्याला काय दिसतं, म्हणजे कदाचित तो जितेंद्र जोशी आहे म्हणून त्याची भूमिका किंवा त्याची व्यक्तिरेखा थोडी लाऊड ठेवलेली आहे. खास करून इतर कलाकार जेव्हा नॅचरल ऍक्टिंग करतायत तेव्हा हा लाऊडपणा खटकत राहतो. हे असे सगळे निगेटिव्ह पॉईंट्स असले ना तरी सुद्धा हा एक महत्त्वाचा सिनेमा आहे हे मान्य करावंच लागेल. विषय जो आहे यामध्ये तो पूर्णपणे जमून आला नसला तरी हा विषय एवढ्या सगळ्या कलाकारांना घेऊन सादर करणं हे एक मोठं आव्हान होतं, हेही लक्षात घ्यावं लागेल. यारे या सारे या सारखं छान सोपं गाणंही आहे आणि बॅकग्राऊंडचा नको तिथे वापरही केलेला नाही. त्यामुळे या सगळ्या पॉझिटिव्ह पॉईंट्समुळे मी या व्हेंटिलेटरला देतोय 3 पॉपकॉर्न. आणि आता आपली अद्भुत कट्यार कॉन्टेस्ट आधी विजेते जाहीर करतो गेल्या आठवड्यातल्या कॉन्टेस्टचे. विजेत्यांची नावं आहेत वेदांत सावंत आणि सुयोग हटकर. दोघांचंही अभिनंदन. पण तुम्हाला कट्यार काळजात घुसलीची DVD तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही आम्हाला मेल कराल. मेल ID आहे popcorn@adbhutcreatives.com. आणि आता या आठवड्यातला प्रश्न, मकरंद देशपांडे यांचं नाटक बघून गुलजार यांची काय प्रतिक्रिया होती? अचूक उत्तर देणाऱ्यांपैकी 2 विजेत्यांना मिळेल कट्यार काळजात घुसलीची DVD, स्पेशल DVD, कारण त्यामध्ये सिनेमा बरोबरच मेकिंगची DVD सुद्धा आहे. व्हिडिओ पॅलेसच्या सौजन्यानं तुम्हाला ही भेट आम्ही देणार आहोत, पण त्यासाठी तुम्हाला अचूक उत्तर द्यायला लागेल. कुठे? इथेच खाली कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला अचूक उत्तर कधीपर्यंत द्यायचंय? 8 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत. आणि आम्ही विजेते घोषित करू 11 नोव्हेंबर या दिवशी. तेव्हा पटापट उत्तर द्या.